हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मोडतू मांडतू सहसा, न देखोनी लोकू पिसा अव्यय मानी, हे या 1.5 तासाचं सार आहे। ते शेवटच्या ओळीमध्ये आलेलं आहे। संध्याकाळी 4 वाजता, 4 ते 5:30। आता अजून थोडं कर्माचं सिद्धांत पुढे घेऊन जातात की आणि तरी झाडी शाखा वाढे वाढता फुले गाठी, मूळ झाडे तो वाढी परिसर, तैसेची या शरीरात कर्म तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा नाम देह आहे आणि त्या देहाचा व्यापार नाही असं तुम्हाला म्हणताच येत नाही। आपण सकाळी बोललो त्याप्रमाणे 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 18व्या अध्यायामध्ये माऊलींनी निक्षून सांगितलंय। काय सांगित माऊलींची उभी काय येते दादा? परिसपा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंढे गा। देहात जन्माला आले, देह प्राप्त झाला आणि मी कर्म करणार नाही असं म्हणणारे काय गावंढेला पॅरलल शब्द काय आहे? याचा या कर्माचा पुढं थोडासा अजून सूक्ष्म विचार सांगितलाय। म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके, ऐसे जगंजन नायके बोलले तेडे। जनरली ॲज द रूट्स गो डीपर द ट्री गोज टॉलर। बरोबर आहे ना? मुळं जितकी खोल तितका वृक्ष उंच जातो। सेम इज द केस विथ ह्युमन बॉडी। मनुष्य शरीराचं तसंच आहे। ॲज लॉंग ॲज देर इज कंटिन्युएशन ऑफ ह्युमन बॉडी देर इज ॲक्टिव्हिझम। शरीर आहे म्हणजे देहाचा व्यापार आहे आणि देहाच्या व्यापाराला आपण कर्म म्हणतो। देहाद्वारे जो व्यापार केला जातो मुख्यतः, कारण मगाशीच मी तुम्हाला वाचा आणि मानसिक कर्म म्हणून सांगितलं, तर इथं ते अध्याहृत आहे असं समजून घ्या। देहाचा जो व्यापार आहे त्याला कर्म म्हटलं जातं। अँड ऑज लॉंग ॲज देर इज ट्रान्झॅक्शन देर इज अनस्टॉपेबल सायकल ऑफ क्रिएशन। जोपर्यंत माझा विधी निषेध सोडून केलेलं कर्म जे आहे ते त्याच्यामधून माझ्या नवीन नवीन इच्छा निर्माण होत जातात। त्या नवीन नवीन इच्छा म्हणजे माझी मुळं खोलवर जातात आणि मुळं खोलवर जातात म्हणजे जन्म मरण रूपी माझा वृक्ष परत वाढत जातो। इतका सुंदर सिद्धांत त्याच्यामध्ये थोडक्यात सांगितलेला आहे। देअरफॉर द लॉर्ड ऑफ द युनिव्हर्स सेज, म्हणून श्रीकृष्ण असं म्हणतात, ह्युमन बॉडी इज द रूट कॉज ऑफ वर्ल्ड एक्सपान्शन। संसार वाढण्याकरता देहच त्याला मुख्यतः कारण आहे, म्हणजे देह तादात्म्य। देह आडवा येत नाही, देह तादात्म्य किंवा अहंकार आडवा येतो। म्हणून देहाहंकार न ठेवता आपण कर्म करत राहायचं। म्हणून आणि आता मनुष्य हे कर्मात मग असं होईल ना की हे एक विशियस सायकल तयार होईल। देह आहे म्हणून व्यवहार आहे, व्यवहार आहे म्हणून इच्छा आकांक्षा आहेत, इच्छा आकांक्षा अतृप्त राहणारच आहेत। 100 केल्या तर 10 तृप्त होणार आहेत आणि त्या अतृप्त राहिलेल्या वासनांपोटी परत जन्म घ्यायला लागणार आहे। म्हणजे सरळ सांगा ना की मोक्षाची काय विचारच करू नका म्हणून। जसं गरिबी आहे म्हणून सावकाराचं कर्ज आहे आणि सावकाराचं कर्ज आहे म्हणून गरिबी आहे। आता यातनं सुटायचं कसं? हे वाढतच जातं ना। तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना गावातल्या लोकांना माहिती आहे, कर्जाच्या एकदा सायकलमध्ये मनुष्य अडकला की ते वाढतच जातं आणि मग आपण त्याला ते चक्राकार, बरोबर तो शब्द आहे बघा, चक्राकार व्याज, पठाणी व्याज किंवा चक्राकार व्याज। तसं देह आहे म्हणून कर्म आहे, कर्म आहे ते विधी निषेधाला सोडून जर केलं असेल किंवा स्वार्थी कर्म केलं असेल तर नवीन इच्छा आहेत। माया म्हणजे काय? जे मिळालेलं जवळ आहे ना त्याला पुरे म्हणू देत नाही, ते त्याचं नाव माया। अधिकाची इच्छा, आणि अधिकाची इच्छा आहे ती मुळं खोल गेली परत हा जन्म मरण रूपी संसार वरती वाढत जाणार। म्हणून ती कर्म निषिद्ध न करता वेदविहित करावीत। आपल्याला आपले वरिष्ठ किंवा वडील लोक जे सांगतात त्याप्रमाणे निस्वार्थपणे किंवा व्यापकपणानं कर्म करावं। संसार वृक्ष जसा प्रकृतीच्या 3 गुणांनी पोषण होऊन सतत वर्धित होत असतो,
तसेच प्रत्येक जीवाचा संसार हा त्याच्या गुण आणि कर्मानुसार वाढत असतो. आणि म्हणून गुणप्रवृद्धा विषय प्रवाहाला असं म्हटलेलं आहे. आता आपण काय करूया, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे हा संसार वृक्ष बाहेरचा सोडून देऊया, पण त्याला आपण मिथ्या ठरवलंय. आता आतला संसार वृक्ष कसा कमी करता येईल तो बघूया. कारण मी आपल्या याच्या आरंभीच काय म्हणालं, संसार दिसायला बाहेर आहे, असायला आत आहे. म्हणजे बाहेर जो दिसणारा आहे तो मिथ्या आहे, आतला जो आहे ना तो त्यातल्या त्यात खरा आहे. तो नष्ट करण्याचा प्रयत्न करूया. मनुष्य शरीर हे जरी प्रारब्धानुसार निर्माण झाले असले तरी मनुष्याला परमार्थानं किंवा पुरुषार्थानं त्याच्यावरती विजय मिळवता येतो. नाहीतर धर्म अर्थ काम मोक्ष हे सांगितलेच नसते. प्रत्येक गोष्ट जर प्रारब्धानच जर घडणार असती तर मनुष्याला नीतिमूल्यांची शिकवण दिली असती का हो आपण? सांगा ना. जर नीतिमूल्य तुम्हाला सांगून उपयोग होणारच नाहीये, तुमच्या हातामधून जे कर्म व्हायचे ते चोर जर म्हणायला लागला माझ्या प्रारब्धामुळे मी चोरी केली, ती माझ्या हातनं होणारच होती, मग त्याला नीतिमूल्याचा काय उद्देश त्याचा? मनुष्याला क्रियमान स्वातंत्र्य आहे. मी तुम्हाला मागच्याच सत्रामध्ये सांगितलं, द हायेस्ट गिफ्ट दॅट वी हॅव रिसीव्ड फ्रॉम गॉड इज युअर विल पॉवर. आपला प्रत्येक प्रयत्न हा विल पॉवर, इच्छाशक्ती बळकट करण्याकडे पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती कोणती? स्वार्थाची इच्छाशक्ती नाही, निस्वार्थानं समष्टी कल्याण. देवा मला शक्ती दे, कशा करता? इतरांचा उद्धार करण्याकरता. देवा मला भरपूर पैसा दे, कशा करता? इतरांची मदत करता यावी म्हणून. देवा मला ज्याच्या मनामध्ये इतरांना देण्याची भरपूर इच्छा आहे ना त्याला कमी काय पडत नाही बघा, त्याला मिळत जातं, पण देण्याची इच्छा पाहिजे. याचं कारण मनुष्याला प्राप्त झालेल्या ज्ञान, इच्छा आणि क्रिया या 3 दुर्लभ शक्ती आहेत. या आपल्याला ईश्वरानं दिलेल्या आहेत. या शक्तींचा वापर करून मनुष्य ऊर्ध्वगतीला, म्हणजे परत आता वर बघू नका, उत्कृष्ट अवस्थेला जाऊ शकतो. नाहीतर ब्रह्मा म्हटलं की तो वर, राक्षस म्हटलं की खाली, आणि मानव म्हटलं की समोर, असं आपलं होतं ना. त्याचा मान खालीवर करायची नाही. आता गुणानं समजून घेऊया. या शक्तीचा वापर करून मनुष्य ऊर्ध्वगतीला जाऊ शकतो. मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी या संसार वृक्षाचं अव्यक्त शक्ती रूप म्हणजे माया हे उपादान कारण सांगितलं, पण ते समष्टी करतात. आणि इथं आपल्यातला अश्वत्थ वृक्ष म्हणजेच अश्वत्थामा वाढण्याकरता प्रस्तुत श्लोकामध्ये त्याची अवांतर मूळ सांगितली. मुख्य मूळ ते मायेमध्ये गेलेलं आहे. ते बळे बांधून आले आहे, माया योगाचं आळ म्हणून सांगितलेलं आहे. इथं मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की राग द्वेषादी भोग वासना ह्या आमच्या आतल्या अश्वत्थ वृक्षाला किंवा माझ्यातल्या अश्वत्थामाला ताकद देण्याचं काम करतात, तर त्या कमी केल्या पाहिजेत. श्लोक क्रमांक 1 आणि 2 मध्ये संसार वृक्षाचे अध्यारोपामधून वर्णन केले आहे. आता श्लोक क्रमांक 3 मध्ये त्याचे अपवाद या भूमिकेतनं वर्णन करतात. न रूपमस्येह तथोपलभ्यते नांतो न चादिर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. केवळ अपवादाचं स्वरूप सांगितलेलं नाहीये, तर त्या संसार वृक्षाचा नाश कसा करायचा आहे, असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा. असंगता अबाधित राहायची, ताट ठेवायची. जसं आपण बोलताना बोललो परवाच्या सत्रामध्ये, की सोनाराच्या दृष्टीनं तुम्हाला तो दागिना कोणी दिला, कधी दिला, त्याचं डिझाईन कोणी तयार केलं, कोणत्या प्रसंगानं दिलं, ह्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. तसं मायेनं मला जे जे काही दिलेलं आहे, यश अपयश, मान अपमान, श्रीमंती गरिबी, जे जे एन नंबर ऑफ ड्युअलिटीज आहेत, त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. पण हे सगळं ज्याच्या अधिष्ठानावरती कळतं तो असंग आत्मा मी आहे. ही सतत असंगता आपण राखली पाहिजे, तरच या संसार वृक्षाचा छेद होईल, अन्यथा होणार नाही. सोपान गीतेमध्ये सोपान काकांनी वर्णन केले की तयाचे स्वरूप न कळे कैसे.
या अश्वत्थ रूपाचं रूप कळत नाही. अश्वत्थ वृक्षाचं आदि अंत अधिष्ठान न दिसे, त्याचा आदि कधी निर्माण झालं कळून येत नाही. त्याला मी तुम्हाला सोपा दृष्टांत दिला झोपेचा. मला स्वप्न कधी पडलं कळून येत नाही, तसं मायेनं मला जीवाला कधी जन्म दिला कळत नाही. देहरूपी जीव कधी जन्माला आला ते पत्रिकेत कळतं सगळ्यांच्या, पण जीव दशा कधी उत्पन्न झाली हे कळत नाही. तो दृढ मूळ अश्वत्थ असे तो अत्यंत दृढ झालेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये सोपान काका असं म्हणतात, असंग शस्त्रे तोडावा. आता ही असंगता काय, ती कशी प्राप्त करायची याचं विवेचन बघूया. अहम मम आणि वासनारूप खोल मुळ गेलेल्या संसार वृक्षाला दृढ वैराग्य म्हटले. बरं का, शब्द इतके काळजीपूर्वक नियोजित केलेले आहेत ना, नुसतं वैराग्य म्हटलेलं नाही. आपण काल बघितलं, मोक्ष असलेल्या नानानं होतो का टिकणाऱ्या ज्ञानानं होतो? असलेल्या नानानं नाही, टिकणाऱ्या नानानं. नाहीतर अभ्यास वर्गापुरतं 1 तास टिकलेल्या ज्ञानानं मोक्ष नाही होणार. ते ज्ञान 24 तास लक्षात ठेवलं, अहोरात्र चिंतन झालं तर मोक्ष होणार. नाहीतर मग वर्ग संपलं की परत जीवदशा येणार. दृढ वैराग्यजन्य असंग ब्रह्माचे ज्ञानरूपी शस्त्रानं हा संसार वृक्ष तोडून टाक. या संसार वृक्षाचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंता भाव होता, असं आता पुढच्या ओवीमधनं सांगतात. त्रैकालिक अत्यंता भाव म्हणजे इट नेव्हर वॉच. साध्या मराठीमध्ये इट नेव्हर वॉच, इट नेव्हर एक्झिस्टेड. आणि त्याला उत्कृष्ट उदाहरण बागुलबुवा. बागुलबुवा कधी कोणी बघितलाय का? नाही. पण आपण लहान मुलांना घाबरवायला सांगतो ना, दरवाज्यातनं बाहेर जाऊ नकोस, संध्याकाळ झाली, बागुलबुवा भरलाय, बरोबर? मग तो जात नाही. आणि मग त्याला आपण फिरायला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं, मग तो नाही म्हणतो मी येणार बाहेर. तुम्हीच म्हणालात मग अशी बागुलबुवा आहे. मग तो घरातला पुरुष किंवा स्त्री बाहेर जाऊन काय करते, बागुलबुव्याला हात करून येते, काठी मारून येते, गेला 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 म्हणते. अरे तो होता जायला होता कधी? हे सगळंच व्यर्थ आहे. बागुलबुवाचं असणं व्यर्थ आहे, त्याला घालवणंही व्यर्थ आहे. मौलींनी दृष्टांत दिलाय, परी हा उन्मळावया उद्देशे येथ सायासची काहीसे. काय कष्ट पडणार आहे? जे नाहीच आहे, जे असतं त्याला घालवण्याकरता काहीतरी कष्ट पडले असते. जे नाहीच आहे ते नाही आहे हे समजून घ्यायचंय, फक्त हेच कष्ट आहेत आपल्याला. क्रियेचा कोणताही कष्ट नाहीये. काया काय बाळा बागुल देशे दौडावा आहे. बापानं काय दरवाजाच्या बाहेर जाऊन त्या बागुलबुव्याला बोटाला धरून फरफडत कुठेतरी चौकात सोडून आला का? काही नाही. तो नव्हताच. तो नव्हताच हे बापाला माहितीये, मुलाला माहित नाहीये. तसं मुलगा मोठा झाला, अज्ञान जाऊन ज्ञान ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याला कळेल की हा अज्ञानरूपी किंवा मायारूपी बागुलबुवा कधी नव्हता. बाळाची भीती नाहीशी करण्याकरता बागुलबुवाला प्रत्यक्ष घालवून द्यायला लागत नाही. त्याप्रमाणे संसार वृक्ष तोडण्याकरता प्रत्यक्ष कोणतीही क्रिया करावी लागत नाही. पण ज्ञान एवढं एकच त्याला साधन आहे. आणि ते ज्ञान कसं हळूहळू हळू आपण त्या बोधापर्यंत न्यायचं याचं सुंदर विवेचन आपल्याला पुढे आलेलं आहे. आता अपवादाच्या भाषेमध्ये सांगतात, सुरुवातीला आपल्याला वृक्षाची मुळं कोणती, शाखा कोणत्या, बुडखा कोणता, शेंडा कोणता, वाचा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये घरी गेल्यानंतर. त्याची आडवी फांदी कोणती, उभी फांदी कोणती, खाली गेलेली मुळं कुठली, अवांतर मुळं कुठली, त्याला नसलेलं फूल कुठलं, नसलेलं सगळं सांगितलं. आणि आता म्हणतात ठीक आहे, आता आपण काय करूया, तुला इतकं आम्ही सांगितलं ना. लेक्चर्स मध्ये असतं बघा, भरपूर सांगितल्यानंतर शेवटी सारांश रूपाने आपण म्हणतो ना, आता मी जे काही 1 तास 1.5 तास बोललो ते पॉइंट वाईज काढूया. मग तशी माऊलींनी युक्ती केली. ठीक आहे म्हणाले, मी तुला आतापर्यंत जे सांगितलं, लेट अस ट्राय टू एन्युमरेट इट. आणि पहिल्याच चरणामध्ये काय सांगितलं, आता मी हे जे तुला सगळं सांगितलं त्याची मोजदाद कर. संसार वृक्षाच्या विविधतेची मोजदाद कर. कशी कर? आम्ही सांगितली जे परी मूळ डाळांची उजरी, ते वांझेची घरभरी लेकुरी जैशी. आता बस मोजत, एका चरणात सांगून ठेवतो.
हे मी जे काय तुला सगळं सांगितलं, ती वांझ स्त्रीला झालेली घरभर मुलं आहेत. आता बस मोजत. काय मोजणार? कारण पहिल्याच चरणात सांगून ठेवलंय, वांझेची घरभरी लेकरी जैसी. याला म्हणायचा अपवाद. तुम्ही त्या सोनाला एन नंबर ऑफ नामरूपानं ओळखा. अगदी शहाणा लगड म्हणेल, अगदी शहाणा म्हणजे व्यावहारिक शहाणा. दुसरा कोणतरी चेन, अंगठी, बिलवर, पाटल्या, तन्मणी, काय मोहनमाळ, काय 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 असेल ते. सोनार काय म्हणेल त्याचा कस फक्त सांगा, ते सगळं ठेवा तुमच्याकडे. तसं नामरूपात मग ही सगळी जी सृष्टी किंवा संसार वृक्ष आला, त्याचं माऊलींनी अर्ध्या चरणामध्ये गमक सांगून टाकलं, वांझेसी घरभरी लेकुरी देसी. What we have described as the branches and roots of the world tree is like describing a house full of progeny of a barren woman. वांझेची घरभर लेकरी झाली आहेत, मोजा. हाच दृष्टांत वेगळ्या ओवीमध्ये माऊलींनी दिलेला आहे की दोराची या सापाशी डोंबा बडिया या गव्हाळा ऐसी संख्या न करवे कोणाशी तेवी भूतांशी मिथ्यत्वे. मंद अंधकारात जी दोरी पडलेली आहे ती कुणाला काय, कुणाला काय, कुणाला तो सर्प वाटला, कुणाला फुलाची माळ वाटली, कुणाला जमिनीतली भेग वाटली, कुणाला पाण्याचा ओघळ वाटला. बरं, सर्प तरी काय सगळ्यांना एकसारखा वाटला काय? डोंबा बडिया या गव्हाळाशी. कोण म्हणतो तो डोंबा आहे म्हणजे काळा भिन्न सर्प आहे, म्हणजे तो कुठला किंग कोब्रा आलाय. कोण म्हणतो बडिया म्हणजे करड्या रंगाचा. कोण म्हणतो नाही नाही तुझं चूक आहे, तो डोंबा नाही तो बडिया आहे. आणि कोण म्हणतो गव्हाळा, नाही नाही तुम्ही दोघं चुकलात, धामणीसारखा करड्या रंगाचा आहे, गव्हाळ रंगाचा आहे. त्याच्यात पण एक वाक्यता नाही, हा सर्प. कारण 3 गुण आहेत. सत्वगुणी माणसाला कदाचित काहीतरी तुम्ही आता ते अनालॉजी लावून घ्या. आणि म्हणून आपण हरिपाठ जो संध्याकाळी म्हणतो ना, त्याच्यामध्ये आलंय बघा की एकतत्व नाम दुर्धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी, किंवा 7-5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी करा दावी हरी. वरती साप किती निर्माण झाले तू मोजत बस. बाकीच्यांनी साप मोजायचं काम केलं. माऊली म्हणतात ते साप सोडून दे, ते मोजत बसू देत. ते 7 तत्वानं झालंय का 5 तत्वानं झालंय, 7-5 3 दशकांचा मेळा, ते मोजत बसू देत म्हणाले. त्यातलं एक तत्वी करा दावी हरी, तो खरा जो सर्प आहे ना, ते त्या हरीचं तू चिंतन कर. आपण प्रवचनांच्या सुरुवातीला किंवा अभ्यास वर्गाच्या सुरुवातीला आपण, माझी खूप इच्छा असते हो की आपण सुरुवातीचा गजर आहे ना, हरे राम 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 हरे हरे, किंवा कोणताही गजर असू दे, तो इतका सुंदर आणि इतका छान करावा ना की छप्पर उडून गेलं पाहिजे. माझी इच्छा असते की सव्यसाचीमध्ये काकांच्या कानावर जाऊ दे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की राम आणि कृष्णाचं लक्ष स्वरूप जे आहे ना ते व्यापक आहे. मी कालच बोललो की विष्णू वै व्यापक, विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. अनेक ठिकाणी जाऊन ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यातनं व्यापकत्व लक्षात आलं नाही. विष्णू सहस्त्रनाम म्हणतो एकादशीला, सकाळ दुपार संध्याकाळ म्हणतो, पण त्या व्यापक तत्वाचा जर त्याला अनुभव नाही आला किंवा त्या शब्दांचा लक्षार्थ व्यापक तत्वाकडे जाण्याकरता आहे, हे जर लक्षात नाही आलं, व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णू विण जप असं का म्हटलेलं आहे? विष्णू म्हणजे व्यापकता. या सगळ्यात मध्ये आपण ज्या वेळेला एखाद्या शब्दाचा उच्चार करतो त्यावेळेला त्या शब्दानं जे म्हणजे वाच्य जे दाखवलेलं आहे, वाच्य आणि वाचक ना, शब्द हा वाचक आहे, ती वस्तू ही वाच्य आहे, त्या वाच्याचं प्रतिबिंब माझ्या हृदयामध्ये उमटतं ना. खुर्ची हा शब्द उच्चारल्यानंतर चित्तामध्ये नामरूपात्मक खुर्ची येते. काही लोकांच्या चित्तामध्ये लाकडी खुर्ची येईल, लोखंडी येईल, एक्झिक्युटिव्ह चेअर, व्हॉट एव्हर येईल, पण एक मर्यादित चित्र आपल्या चित्तासमोर उमटतं. पण राम हा शब्द उच्चारल्यानंतर ती व्यापकता चित्तात यायला पाहिजे ना. आणि ती व्यापकता चित्तात जर आली, चित्त जितकं व्यापक होत जाईल तितकं स्थिर. आणि स्थिर चित्त जर असेल, जी वस्तू व्यापक नाही, जी वस्तू छोटी आहे, ती इकडून तिकडं सरकू शकते ना, ती लवंडू शकते, घरंगळू शकते.
पण निरपेक्ष व्यापक आकाश एवढी जर वस्तू असेल तर ती घरंगळू शकेल, इकडं तिकडं जाऊ शकेल. मग रामाचा आणि कृष्णाचा गजर केल्यानंतर चित्त इतकं जर व्यापक झालं तर का माझं प्रवचनाकडे आणि अभ्यास वर्गाकडे लक्ष लागणार नाही? ते सुरुवातीचा आपण नामघोष जो करतो ना, ते काही केवळ आपलं संप्रदायानं करायला सांगितलंय म्हणून करत नाही. काही लोक मेकॅनिकली करताना मी बघितलंय. आपल्याला ज्या नामापर्यंत शेवटी परमार्थ, सगळ्या परमार्थाचा शेवट त्या नामामध्ये व्हायला पाहिजे आहे. आणि ते नामच जर तुम्ही कॅज्युअली घ्यायला लागलात, अरे दिवसभर काबाड कष्ट करणार आहे मी, त्याचं पर्यावसन जर ह्याच्यात झालं नाही तर कशाला काबाड कष्ट करतोस? तसं सगळ्या परमार्थाचं जर त्या नामामध्ये जर रूपांतर होणार नसेल तर कशाला परमार्थ करायचा? म्हणून व्यापक दृष्टी व्हायला पाहिजे. पुढे जाऊया. मनुष्याने माऊलींचे डोळे, माऊलींचे बोलणं, काल मी बोलता बोलता बोललो संध्याकाळी की माऊली आणि विवेकानंद सगळी संत मंडळी यांचं बोलणं डोळे झाकून ऐकावं आणि त्याप्रमाणे वागावं. त्याच्यामध्ये आपलं परमहित आहे. उत्तम अधिकार्याला मुक्त होण्याकरता हा 3रा श्लोक पुरेसा आहे. असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा. आपण कोण आहोत? मध्यम अधिकारी. त्यामुळे आपल्याला आता पुढचं ऐकणं अनिवार्य आहे. मृगजळाची गा तळी तिये दिठी दुरून न्याहाळी, वाचुनी तेणे पाणीये साळी केळी लावसी काही, मूळ अज्ञानाची तव लटिके, मा तयाचे कार्य हे केतुके. आता आपल्याकरता हे सगळं त्याला सांगितलं, फक्त असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा. तू तुझ्या असंग आत्मतत्वाचं सतत चिंतन कर आणि या संसार वृक्षाचा आपोआप नाश होईल. काही करायला लागणार नाही. इट विल डिसिपेट. विरघळून जाईल तो, तुला काही करायला लागणार नाही. जसं मी गाव मामाची गोष्ट सांगितली ना, विचार करायला लागले की तो थांबत नाही. त्याला गाव मामा म्हणतात. मग तो नवीन घर शोधतो. या नवरा बायकोंनी आपल्याला ओळखलंय, आता इथे राहून उपयोग नाही, आता नवीन सावध शोधायला पाहिजे. तसं माया ओळखती, हे गुरु शिष्यांनी मला ओळखले, आता इथे थांबून उपयोग नाही, आता नवीन कोणाकडे तरी जाऊया. माया दुसरीकडे जाते. मूळ अज्ञानाची तव लटिके, मा तयाचे कार्य हे केतुके, म्हणून संसार रुख सतुके वावोची गा. 223 क्रमांकाच्या ओवीमध्ये कार्याध्यास आणि कारणाध्यास सांगितलेले आहेत. 15वा अध्याय हे ज्ञानकांड आहे. त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला ही वेदांताची भाषा सांगतो. कार्याध्यास आणि कारणाध्यास. कार्य हे विश्व आहे आणि त्याचं कारण जे आहे ते अज्ञान म्हणजे माया. असं कार्य आणि कारण, आणि हे दोन्ही अध्यासच आहेत. दोन्ही अध्यासच आहेत. अध्यासातला अध्यास, मी काल कुठलं उदाहरण दिलं आपल्याला? पाण्याचं. लेह लडाख किंवा फिनलँड किंवा स्वित्झर्लंड मध्ये गेलो, स्वच्छ तळाय, निळं नसून निळं वाटणं हा पहिला अध्यास, आणि पातळ असून बर्फासारखं घट्ट वाटणं हा दुसरा अध्यास. अध्यासातला अध्यास. तसं मूळ कारण माया जी आहे तीच अध्यासित आहे. ती नाहीच आहे पण आहे असं वाटते, हा पहिला अध्यास. आणि दुसरं काय, ती नाहीये पण त्यानं तरी एवढं कार्य केलंय. मुळात वांझ आहे पण तरी घरभर पोरं यायली आहे. अध्यासातला अध्यास. जास्ती स्पष्टीकरण देत नाही. अज्ञान हा कारण अध्यास आहे आणि संसार वृक्ष हा कार्याध्यास आहे. तसं स्वतःचं साक्षी स्वरूप न कळणे हा कारण अध्यास आहे. मला जीवदशा येण्याचं कारण काय? तर मला स्वरूपाची स्मृती नाही किंवा मला स्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणजेच स्वरूपाचं अज्ञान आहे, म्हणून जीवदशा आलेली आहे. आणि संपूर्ण गीता ऐकल्यानंतर अर्जुनानं उत्तर काय दिलंय? नष्टो मोह स्मृतीर्लब्धा तत्प्रसादात मयाचित. कुठली स्मृती मला परत आली? देखिलेनी पदार्थे आठवण दे माते. कोणताही पदार्थ जरी मला समोर दिसला तरी तो पदार्थ चैतन्य रूपच आहे, चैतन्यच आहे. आणि ते चैतन्य पूर्ण आहे, त्याच्यामध्ये अंश अंशी हा भेदभाव नाही, हे माझ्या लक्षात आलं. आपल्या डोक्यात कोणती स्मृती येते सारखी? पुढे स्वतःला प्रमाता समजून मी आणि माझं वाटायला लागणं, हा त्याच्यामधला
कार्याध्यास आहे. कारण अज्ञास, स्वरूपाची विस्मृती म्हणजेच अज्ञान, याच्यामुळं जीवदशा निर्माण झाली. आणि मी तुम्हाला बोललो, आवरण आणि विक्षेप या दोन मायेच्या शक्ती आहेत. स्वरूपावरती आवरण घातलं, अज्ञान झालं, त्यामुळं पूर्ण असून सुद्धा अपूर्ण तुम्हाला प्राप्त झाला. आनंदी असून सुद्धा सुखाकडे जायला लागला. करोडो रुपयाची संपत्ती असून सुद्धा रात्रीच्या वॉचमनची ड्युटी पत्करली. का? ती वॉचमनचीच ड्युटी आहे ना. सुखासाठी भीक मागत हिंडणं वॉचमनचीच ड्युटी झाली. का? तर करोडपती आहे मी आहे हे विसरला. ब्रह्म जग वाटतं आणि साक्षी प्रमाता वाटतो, हा अध्यासामधला अध्यास आहे. जसे समुद्राचे पाणी पांढरे असून निळे वाटते आणि पातळ असून घट्ट शिळेसारखे वाटते. शिळा म्हणजे स्टोन, खंड. याचं नाव अध्यासातला अध्यास. म्हणून आपल्याला दोन अध्यास आहेत. जीवदशा हा पहिला अध्यास आणि मी करता भोगता हा दुसरा अध्यास. या दोन्ही अध्यासांचं मूळ कारण काय? स्वरूपाचं अज्ञान. आता या सगळ्या करता हा जो संसार वृक्ष जो आहे तो छेदून टाकण्याकरता, तो नष्ट करण्याकरता सगळ्यात पहिली पायरी जर कोणती असेल तर ती म्हणजे विवेक आणि दुसरं वैराग्य. आता पहिल्यांदा आपण विवेकाचं स्वरूप बघूया. आता विवेकाचं महत्व सांगतात. पहिल्यांदा महत्व सांगतात. तरी प्रबोधू जव नोहे तव निद्रे काय अंतू आहे. जोपर्यंत मनुष्य जागा होत नाही तोपर्यंत निद्रा संपतच नाही ना. जागं झालं पाहिजे. अलार्म झाल्या झाल्या जागं झालं पाहिजे. नाही जागं झालं तर निद्रा काय म्हणाल, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, राहा पडून. की रात्री न सरे तव न पाहे तयार होते. जोपर्यंत रात्र सरत नाही, म्हणजे अज्ञानरूपी रात्र सरत नाही, तोपर्यंत ज्ञानरूपी दिवस उगवणार नाही. तैसा जव पार्था हा दृष्टांत दिलाय. एकाच्या उदयाशिवाय दुसऱ्याचा अस्त होत नाही, हे माऊलींना यातून दाखवून द्यायचंय. आपण जाग होत नाही तोपर्यंत निद्रा जात नाही, किंवा सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत रात्र मावळत नाही. हा दृष्टांत देऊन आता सिद्धांत सांगितलाय. तैसा जव पार्था, विवेक नुगवी माथा. जीवाच्या ठाई असलेला विवेकाचा जोपर्यंत उदय होत नाही तोपर्यंत तव अंतु नाही अश्वत्था भवरूपायया. हा जो आपल्यामधला अश्वत्थामा आहे किंवा अश्वत्थ वृक्ष आहे तो नाहीसा व्हायचा असेल, विवेक सगळ्यांच्या ठाई आहे. माऊलीने इतकं छान वर्णन केले ना. विवेक नुगवी माथा. विवेक तुमच्याकडं नाहीच आहे आणि बाहेरनं आणून बसवायचं आहे असं सांगितलेलं नाहीये. विवेक नुगवी माथा. विवेक जोपर्यंत वर डोकं काढत नाही, म्हणजे याचा अर्थ आत्मानात्व विवेक सगळ्यांच्याकडं आहे. आपल्याकडं सर्व शक्ती अंतर्भूत आहे. आपण स्वतःला खऱ्या अर्थानं ईश्वराचं लेकरू म्हणत असू, जे आपण आहोत, तर ज्या शक्ती बापाच्या आहेत त्या शक्ती मुलाच्या नकोत का हो? पाहिजेत ना. तसं म्हणून माऊलींचे एक एक चरण, एक एक शब्द इतके सूक्ष्म आहेत ना. विवेक नुगवी माथा. विवेक बाहेर न जाऊन घेऊन ये म्हणून सांगितलेलं नाही. काही लोकांच्या मध्ये विवेक पार झोपलेला आहे, ते तुमगुणी. काहींच्या मध्ये विवेक आहे पण बसलेला आहे. बसलेल्याचं काही काम नसतं बघा. लग्न सराईमध्ये पाहुणे येतात पण बरेचसे बसण्यापुरते आलेले असतात, ते काय कामाचे नसतात. 3-4च असतात जे धावपळ करतात. पण इथं विवेक उगवी माथा. ज्या विवेकानं डोकं वर काढलेलं आहे, म्हणजे किंचित जो विचार करायला लागलेला आहे ना. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे भगवंताचा. या संसाराच्या भयाचं स्वल्पमप्यस्य धर्मस्य, तिथं स्वधर्म म्हणून सांगितलंय. तिला स्वरूपाचं किंचित जरी ज्ञान झालं, त्रायते महतो भयात. ज्ञान पुष्कळ असायची गरज नाहीये. थोडं जेवढं वापरायला पाहिजे त्याला
तेवढं. आणि म्हणजे आत्मानात्म विवेक. म्हणून मी नेहमी उपमा काय देतो, चहाचा कप डोळ्यासमोर आणायचा. केवढं आपल्याला पाहिजे ज्ञान? चिमूटभर ज्ञान पाहिजे आहे. असं काही नाही की 108 उपनिषद वाचली, प्रस्थानत्रयीचा पूर्ण अभ्यास केला आणि 24 ग्रंथ वाचले, 555 प्रवचन ऐकली. काही गरज नाही. एक ज्ञानेश्वरी वाचा. महाभारतामध्ये श्लोक आलाय वाटतं, गीता सुगीता कर्तव्या किम म्हणणे शास्त्र विस्तारे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्वादी निसृता. एक भगवद्गीता पुरेशी आहे, पण ती योग्य रीतीने वाचता आली पाहिजे. असो, पुढे जाऊया. तैसा जव पार्था विवेक नुगवी माथा तव अंतु नाही अश्वत्था भवरूपा यया. आपण इथं वैराग्याबद्दल विवेकाबद्दल बोलतोय. विवेक डोकं वर काढणार नाही तोपर्यंत संसार वृक्षाचा नाश होणार नाही. आता विवेक म्हणजे काय आणि त्यानं डोकं वर काढणं म्हणजे काय? आणि विवेक आणि वैराग्य याच्या माऊलीने दिलेल्या व्याख्या सुंदर आहेत खूप. ज्याच्यामधून वैराग्य निर्माण होईल असा व्यापक विचार, याचं नाव विवेक. मी काल तुम्हाला बोलताना बोललो, मला जर कोणी भगवद्गीतेचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं, भगवद्गीता काय सांगते तुम्हाला, एका वाक्यात उत्तर आहे, व्यापक व्हा. सगळी दुःख आहेत ना, सगळे सुखदुःखाचे खेळ, द्वंद्वाचे खेळ हे परिच्छिन्नामुळं म्हणजे संकोचल्यामुळे झालेले आहेत. गीता सांगते व्यापक व्हा, दॅट्स इट. म्हणून व्यापकत्वाचा विचार चालू होणं याचंच नाव विवेक. सोमवारच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यास वर्गामध्ये इतकं एक सुंदर दृष्टांत मला ऐकायला मिळाला, तो परत सांगतो तुम्हाला, उपयोगाला पडतो. समुद्र आहे, तो डोळ्यासमोर आणा. त्या समुद्रामध्ये एक छोटीशी लाट जन्माला आली, म्हणजे तुम्ही आली. त्या लाटेनं आजूबाजूला बघितलं, कमी अधिक प्रमाणाच्या उंची, खोली, विस्तार असं कमी असलेल्या अनेक लाटा त्याला समोर दिसत होत्या आजूबाजूला. मग त्यातली एक लाट आहे ती आई लाट, थोडी मोठी दिसते ती बाप लाट, चुलता लाट, शेजारी लाट, अशा अनेक लाटा त्याला दिसायला लागल्या ना. मग हे मूल अजून थोडंसं मोठं झालं आणि त्यानं बघितलं की या सगळ्या लाटा एका दिशेनं जात आहेत आणि एका किनाऱ्यावरती जाऊन त्या आपटून नष्ट होत आहेत. मग त्यानं आपल्या आई आणि बाप लाटेला विचारलं की हे सगळ्यांना कुठं जात आहेत आणि तिथं गेल्यानंतर ते दिशेमाशे का होत आहेत? तर आई वडील म्हणाले, बाबा हे जीवन मृत्यूचे चक्र आहे, तू आणि मी स्वतः तिकडच निघालोय, तुला कळत नाहीये पण तू आणि मी स्वतः तिकडच निघालोय. ती काळरूपी मर्यादा म्हणजे तो किनारा आहे, तिथे एक दिवस आपटून सगळ्यांना मरायचं आणि नष्ट व्हायचंय. अरे बापरे म्हणाला, हे म्हणजे जन्म मरण्याकरताच आहे. मला हे नकोय म्हटलं, मला ह्याच्यात सुटका पाहिजे आहे, मला हे असलं नको. मग जन्माला तरी कशाला यायचं? टिकायचंच नाही आणि एक दिवस डोकं फुटून मरायचंच आहे. मग त्याच्या कर्मधर्म संयोगानं किंवा पूर्व सुकृतानं एक वेदांत लाट नावाची लाट त्याच्या शेजारी होती. ती म्हणाली, मी तुझं जन्म मृत्यूचं भय घालवते, तू विचार करून बघ. विवेकानं माथा वर काढला. सगळ्यात पहिल्यांदा त्याला काय सांगितलं की तू आधी स्वतःचं स्वरूप बघ. तू ज्यांना काका लाट, मामा लाट, आत्या लाट, भाऊ लाट, समाज लाट, ह्या सगळ्या लाटा 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 म्हणतोयस, तुझी बाउंड्री कुठं संपली आणि त्यांची बाउंड्री कुठं चाली ही आधी मार्किंग कर. आपलं प्लॉटचं मार्किंग होतं महाराज. ते भूमी अभिलेखचे लोक येतात टेप घेऊन, लाट वेदांत लाट म्हणाली, आधी तू कोण आहेस ते बघूया आपण. आता कसं डिमार्केट करणं सांगा. एक लाट संपून दुसरी लाट, ही मी लाट सुहास लिमय लाट आणि ही भालचंद्र लिमय लाट, माझ्या तीर्थरूपांचं नाव. कुणाला सांगता येईल ही लाट इथं संपली आणि दुसरी लाट इथं चालू झाली म्हणून? कुणाला तसं सांगता आलं तर संध्याकाळी भेटा, 1,00,000 रुपये घेऊन जावा. म्हणून आपण नेहमी म्हणतो की इंडिव्हिज्युअलिटी इज अन इल्युजन. मी या जगतामध्ये स्वतंत्र आहे
हे सगळ्यात मोठा भ्रम आहे. जशी समुद्राची कोणतीही लाट, इथं जे आहे ते सगळं एकत्वच आहे. अज्ञानामुळे त्याला वाटतंय मी लाट, आई लाट, बाप लाट. मग तो म्हणला नाही बाबा, हे काय जमत नाही. सगळं आत्या, मामा, काका सगळे मी एकच आहे. शत्रू सुद्धा एकच आहे. म्हणजे जीवनमुक्ताची अवस्था सांगितली ना, त्याला शत्रू आणि मित्र काही माहीतच नाहीयेत. कारण डिमार्केट कुठं करायचं? एक संपलं आणि दुसरं चालू आलं, हा भेदच सिद्ध होत नाही. अमृतानुभवामध्ये माऊलींनी खूप छान वर्णन केलंय बघा. भेदानं पैस घेतली आणि तो भेदच विरघळून गेला म्हणतात माऊली. आणि मग नंतर सांगितलं ठीक आहे, आता भिन्नत्व शोधता येत नाही ना, मग आता स्वतःचं स्वरूप शोध. की तू ज्या वेळेला स्वतःला लाट म्हणवतोस त्यावेळेला नेमकं तू कोण आहेस? तुझ्या खाली काय आहे? पाणी आहे. बाजूला काय आहे? पाणी आहे. वरती काय आहे? पाणी आहे. आत बाहेर खाली वर सगळीकडे पाणी आहे. आणि त्या काळरूपी किनाऱ्यावरती जाऊन तुला जे नष्ट होतंय असं वाटतंय, ते नष्ट काय होतंय? त्याचं नाम रूप बदलतंय. पाणी नष्ट होत नाहीये. ती लाट म्हणजे नाम आणि रूप तिथं त्यानं विसर्जन केलं. तो लाट असताना सुद्धा पाणी रूपानच आहे. किनाऱ्यावरती गेला त्यावेळेला सुद्धा पाणी रूपानच आहे. तुला नष्ट झालो असं वाटतं त्यावेळेला सुद्धा तो पाणी रूपानच आहे. जे पूर्वी, आत्ता आणि नंतर या तिन्ही काळामध्ये तो पाणी रूपानच आहे. आता तुला मृत्यूची भीती वाटते का? मी नष्ट होईन असं वाटतंय का? या दोन गोष्टी वेदांतशास्त्र व्यवस्थित सिद्ध करून सांगतो. एक म्हणजे भेद जो आहे तो सिद्ध होत नाही, कितीही प्रयत्न करा. देर इज नो इंडिव्हिज्युअलिटी इन द युनिवर्स. इंडिव्हिज्युअलिटी इज अन इल्युजन. तो भास आहे. जग वेगळं आणि मी वेगळं. आणि म्हणून जगाला दुःखी करून मी सुखी होतो म्हणणारा कधीच सुखी होणार नाही. माऊलींनी पसायदानामध्ये प्रार्थना उगीच सकळ कल्याणाची का मागितली? मी एकटा सुखी होऊन सगळे होणार नाही. सगळे सुखी झाले म्हणजेच तू सुखी झाला. बरं, सुखी तरी व्हायचं कुठं आहे? आनंद रूप आहे. असो, पुढे जाऊया. ज्यातून वैराग्य निर्माण होईल असा व्यापक विचार करणं, याचं नाव विवेक. तो विवेक आपल्याला काय करतो की तरी विषयेंद्रिय मिळणी करुणी घापे वितुटणी. इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचा सन्निकर्ष होऊन त्याच्यामधनं मला सुख मिळेल ही जी अपेक्षा जी असते ना, त्यांची तो ताटातूट करून देतो. तो आपल्याला खऱ्या सुखाचा परिचय करून देतो. याचं नाव आहे विवेक. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मागो उभी आलेली आहे दुसऱ्या अध्यायात येतात की तैसे विचारता निरसले प्रपंच सहजे सांगवले. थोडासा विवेकानं डोकं वर काढलं, पती पत्नीमध्ये एक वाक्यता झाली, गाव मामा निघून जातो. तसं आहे, विवेकानं डोकं वर काढलं पाहिजे. म्हणून विवेक लुगवी माथा असं इथं आलेलं आहे. सामान्य विचार सर्वांच्या जवळ आहे. आपण विचारहीन नाहीये. सगळे लोक विचार करतात ना, आपल्या सगळ्यांच्याकडे विचारशक्ती आहे. पण हा विचार संसारातला संकुचित विचार आहे. मी आणि माझाचा विचार आहे. मी नीट कसा राहील, माझी लोक नीट कशी राहतील, हा संकुचित विचार आहे. गीता एकच सांगते, संकुचितपणा टाकून द्या. संकोचोनी काय झाला असेल लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तो मी आणि माझं जागवणारा विचार आहे, तो टाकून देऊन परमार्थातला व्यापक विचार जो आहे त्या विचाराचं सतत चिंतन करणं, व्यापकत्वाचं विचार करणं, विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान याचं चिंतन करणं, याचं नाव आहे विवेक. तैसे मूळ अविद्या खाये. आता या विवेकाचा उपयोग काय? हा विवेक वरती आला की गाव मामाला हाकलून देतो, म्हणजे मायेला हाकलून देतो. तैसे मूळ अविद्या खाये, ते ज्ञान जे उभे होये, तैसे तया अंतू आहे एरवी नाही. तरच या मायेला अंत आहे. इतर कोणत्याही उपायानं मायेला अंत नाही. विवेकाचं यथार्थ स्वरूप या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. कारण विवेक ह्याच्यावरती आपण खूप बोलू शकतो. ते शास्त्रीय परिभाषा काय, माऊलींनी इथं किंचित वेगळा विचार मांडलाय. इसेन्स न सोडता की व्यापकत्वाचा विचार करणं. नाहीतर जनरल पार्लन्समध्ये वेदांताच्या भाषेमध्ये विवेक म्हणजे आत्मानात्म विवेक.
आता इथं व्यापक या दृष्टीनं सांगितलेलं आहे. व्यापकाचा विचार करा. विवेकाचं यथार्थ स्वरूप काय आहे? ज्ञान हे ज्या वेळेला साधन दशेमध्ये आहे त्यावेळी त्याला विवेक म्हणतात. ज्ञान साधन दशेमध्ये आहे. ज्ञान हे ज्या वेळेला साध्य दशेमध्ये येते त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थानं आपण ज्ञान म्हणतो किंवा आत्मज्ञान म्हणतो. साधक दशेमधलं ज्ञान म्हणजे विवेक आणि साध्य दशेमधलं ज्ञान याचं नाव आत्मज्ञान किंवा यथार्थ ज्ञान किंवा त्याला तुम्ही बोध म्हणा. साध्य म्हणजे बोध, साधन म्हणजे व्यवहार्य ज्ञान किंवा विवेक. आणि त्या ज्ञानामध्ये ज्या वेळेला अनात्म्याचं मिश्रण होतं म्हणजे मिथ्या वस्तूच्या ज्ञानाचं आत्मस्वरूपाच्या ज्ञानामध्ये ज्या वेळेला मिश्रण होते त्यावेळी त्याला आपण विपरीत ज्ञान म्हणतो. एक रंजक गोष्ट अशी आहे की या संसारामध्ये अज्ञानाला सुद्धा ज्ञानाचा टेका लागतो. अमृतानुभवमध्ये विस्तारानं आलेला आहे. जगात कोणतीच गोष्ट निर्भय सत्य सापडेल, निर्भय असत्य कधीच सापडणार नाही. त्या असत्याला सुद्धा सत्याचाच सहारा घ्यावा लागतो. व्यवहारातला दृष्टांत देतो. व्यवहारातली नोट खोटी असू शकेल. आपण बँकेत गेल्यानंतर स्कॅनरमध्ये घालतात ना, कॅशियर लगेच सांगतो साहेब नोट खोटी आहे, पण कागद खोटा आहे का? त्याची बरीचशी रद्दी जमली खोट्या नोटांची, तर रद्दी म्हणून का होईना पैसे येतील का नाही? तसं ऍब्सोल्यूट अनट्रूथ जे आहे ना ते कधीच असू शकत नाही. त्याला सत्याचा टेका घ्यावाच लागतो. म्हणून जगामध्ये निर्भेळ हे फक्त आत्मज्ञान आहे. बाकी सगळी जी भेसळीची ज्ञान आहेत ती इंडिपेंडंट नाही आहेत. नाहीतर मग मायेला स्वतंत्र अस्तित्व देऊन सांख्ययोग म्हणजे सांख्यांचा सिद्धांत, द्वैती सांख्यांचा सिद्धांत सिद्ध झाला असताना त्याला सत्याचं अधिष्ठान घेतल्याशिवाय राहताच येत नाही. खोटी नोट जरी बनवायची झाली तरी कागद खरा लागतो. तसं माया जरी खोटी असली तरी तिला खऱ्या आत्म्यावरतीच आपलं स्वरूप सिद्ध करावं लागतं. तिला खऱ्या आत्मस्वरूपाशिवाय इंडिपेंडेंटली स्वतंत्र सत्ता नाही. हे सुद्धा विवेकाचं एक स्वरूप आहे. आता या संसार वृक्षाचा निराश कसा करायचा हे हळूहळू सांगतात की वाचुनी ज्ञाने विण एके उपाय करीसी जितुके मग तीही गुंफसी अधिके रोखी इये. या व्यतिरिक्त तू जितके म्हणून उपाय करशील ते सगळे उपाय व्यर्थ होऊन जातील. आत्मज्ञाना वाचून संसारात आणि परमार्थात सुद्धा जे जे करणे आहे ते ते सर्व गुंतणे आहे. या वाक्याचा मी सावकाश रिपीट करतो. हे वाक्य खूप आपल्याला आत्मविचाराला प्रवृत्त करणारे वाक्य आहे. आत्मज्ञाना वाचून संसारात आणि परमार्थात, परमार्थात सुद्धा शब्द घातलाय, केवळ संसारात नाही परमार्थात सुद्धा जे जे करणे आहे ते ते गुंतणे आहे. आम्ही अगदी अभिमानाने सांगतो की आम्हाला गुरु परंपरेनं माघवारी आलेली आहे. माघवारी केली, एसटीचं बुकिंग केलं, गजानन महाराज ट्रस्ट किंवा शासकीय भक्त निवास इथं एसी खोली बुक केली, गेलो, खिचडी खाल्ली, रांगेत घुसाघुस करून काय त्या मरणप्राय गर्दीतनं विठोबाचं दर्शन घेतलं, अगदी पहाटे उठून चंद्रभागेचं स्नान केलं आणि संत संग केला नाही, ज्ञान घेतलं नाही, वारी वाया गेली. परमार्थात आत्मज्ञान सोडून बाकी सगळं केलं ना. विठ्ठलाचं दर्शन केलं, पायदर कलेक्टरला फोन करून स्पेशल दर्शन घेतलं. अगदी तुकोबा म्हणतात सोमवार आणि एकादशीला अन्न खातो, त्यानं काय शुक्राची विष्ठा खाल्ली, आम्ही निर्जळी एकादशी केली. हा, तेही छान आहे. पहाटे उठून चंद्रभागेत स्नान केलं, तेही छान आहे. पण संत संग जर केला नाही, प्रवचन कुठलं ऐकलं नाही, आत्मज्ञान घेतलं नाही, वाया गेलं. म्हणून जितके जितके उपाय करशील, कारण काय आहे या सगळ्यांचा अभिमानामध्ये परिवर्तन होतं. की आम्ही 55 वर्ष वारी केली,
पुढचं जे असेल ते पायी केली, उलट चालत केली, डोक्यावर टोचून केली, वॉटेवर. म्हणून आत्मज्ञान जर नसेल किंवा ज्ञान जर नसेल तर संसार सुद्धा व्यर्थच आहे ना. काय संसारामध्ये सुख, काय पैसे तरी कमवणार आहात ज्ञानाशिवाय? दोन्हीकडे ज्ञानच आहे. म्हणून आत्मज्ञानाशिवाय वाचुनी ज्ञाने विण एके, उपाय करीसी जितुके, तीही गुंफसी अधिके रुखी इये. याचं थोडं स्पष्टीकरण असं आहे, संसारामध्ये काहीही मिळू द्या त्याला लाभ म्हणता येत नाही, आणि परमार्थामध्ये सर्वस्व जाऊ द्या त्याला हानी म्हणता येत नाही. उलट सर्वस्व जाण्याकरताच त्या अहम सकट ममत्व जावं याच्याकरता परमार्थ आहे. हे गुणानं घ्या बरं काय, नाहीतर पारमार्थिक व्हायचं म्हणजे घरावर राख काय अंगारा ठेवून यायचं असं नाहीये. त्यातलं ममत्व गेलं पाहिजे. हे ज्याला कळलं, परमार्थामध्ये सर्वस्व जावं म्हणजे स्वतःचं दिवाळ काढावं असं नाहीये. सर्वस्व जावं म्हणजे ममकार वृत्ती जावी, तर तो खरा परमार्थ आहे. आणि ज्याला संसाराचं यथार्थ स्वरूप कळलं त्याला आशा पाश राहत नाही. सगळ्यात मोठा पाश कुठला आहे? आशारूपी पाश आहे. एक गोष्ट सांगतो का छोटीशी, म्हणजे थोडं बरं वाटेल तुम्हाला. माझ्या वर्गातल्या लोकांनी ऐकलेली गोष्ट आहे. संसाराचा पाश म्हणजे काय ते. एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याच्या तबेल्यात एक उत्तम जातिवंत घोडा आणि एक गाढव होतं. त्या घोड्याला रोज खरारा संधी, कारण तो श्रीमंत मनुष्य त्या घोड्यावरनं रपेट मारायचा ना गावामध्ये. आणि तो श्रीमंत मनुष्य होता त्यामुळे घरात धुणं भरपूर, रोज बेडशीट बदलणार. आपण कधी रविवारी बदलतो ना, 4-8 दिवसांना आपण बेडशीट पिलो कवर बदलतो. बस श्रीमंत माणूस सकाळी एक ड्रेस घालतो, दुपारी एक घालतो, संध्याकाळी एक घालतो, कापडं भरपूर घरात. मग घरातले नोकर कापडाचे गठ्ठे बांधायचे, त्या गाढवाला रट्टे देत नदीवर न्यायचे, बिचाऱ्याला उन्हात उभं करायचे, कपडे धुवायचे, त्या ओल्या धुण्याचं आणि वजन वाढतंय त्याने अंगावर टाकायचं, परत यायचं, तबेल्यात बांधायचा. मग रात्री गप्पा गोष्टी असायच्या ना, तुझं कसं चाललंय, माझं काय, म्हटला रट्टे खाऊन कंटाळा आहे. तुझं बरं आहे बाबा, सकाळी येऊन तुला मस्त चांदी देतात, हरभराचा तोबरा देतात, खरारा करतात, काय मलमली खोगीर बिगीर घालतात. तर घोडा म्हणला, अरे इतकं ते दूषण देतोस मालकाला, पळून जा ना, कशाला थांबवायची तर. नाही म्हटला, एक कारण आहे. काय? मालक रागवला ना की मुलीला म्हणतो, तू जर आता उद्यापासून नीट वागली नाहीस तर एखाद्या गाढवाशी तुझं लग्न बघ, त्या आशेवर जगतोय मला. तस संसारी मनुष्य का थांबलाय? एक दिवस तुका म्हणे मुक्ती परिदिली नवरी, तसं आम्ही काय म्हणतो, सुखरूपता नावाची एक स्त्री संसारातली कोणतरी येईल, ती सुख नावाचं कोणतरी सुंदरी येईल आणि ती माया गळ्यामध्ये माळ घालेल आणि मग मी सुखी होईल. त्या गाढवाची जशी आशा आहे ना तशी आपल्याला हा आशेचा पाश जो आहे की संसारात राहून मी सुखी होईल, हा आशा पाश सगळ्यात मोठ्या माणसाला संसाराला बांधून घालतो. म्हणून त्या आशेचं आणि त्या पाशाचं स्वरूप कळलं पाहिजे. आणि म्हणून नेपाळला गेलं तर पशुपतीनाथाला नुसतं जाऊन डोकं टिकून यायचं नाही. ह्या माझ्या जीव म्हणजे पशुरूपी दशेचा पाश जो गळ्यात पडलाय, त्या पाशातनं मला मुक्त कर बाबा, कारण तू सगळ्या पशूंचा पती आहेस. तू आमच्या सगळ्या पाश अडकवून घेतलेल्या पशूंचा, नरदेहात जरी आलो तरी आपण पशुच आहोत, या पाशातनं मला सोडव. ह्याच्याकरता नेपाळची जर कोण ट्रिप करणार असेल पशुपतीनाथ तर ठीक आहे, नाहीतर केवळ केसरी ट्रॅव्हल आणि विना ट्रॅव्हल म्हणतात, 1 लाख रुपये द्या, एसी म्हणून घेऊन आणतो तर जाऊ नका. असो, आता संसार वृक्ष छेदण्यासाठी ज्ञान कसं उपयोगात आणावं याची हातवटी. शस्त्र हातात दिलं पण ते पेलवायला लागतं. पेललं नाही तर काय होईल, जसं रावण जसा धनुष्यबाण घेऊन अंगावर पडला तसं आपणही पडू. प्रत्येक गोष्टीची हातवटी माहिती पाहिजे ना, हाऊ टू यूज इट. परी तेची लीला परजवे, तैसे वैराग्य नव्हे, अभंग बळ होवावे बुद्धीसिगा. शस्त्र हातात धरताना अभंग बळ लागतं.
मी इंग्लिशमध्ये विवेकानंदांचं एक वाक्य खूप सुंदर वाचलं होतं. वेन युअर अंडरस्टँडिंग इज डाउटलेस, कन्व्हिक्शन्स आर फर्म. युअर अंडरस्टँडिंग हॅज टू बी डाउटलेस. निसंशय ज्ञान झालं पाहिजे, आणि निसंशय ज्ञान होण्याकरता मनन आहे. श्रवणामध्ये आपण सगळं ग्रहण करतो ना, पण घरी गेल्यानंतर, सत्संगानंतर, प्रवचनानंतर शंका येतात, पण त्यावेळेला आपल्याला कळत नाही, त्यावेळेला आपण विचारत नाही. पण घरी गेल्यानंतर त्याचं मनन करून त्या ज्ञानाचं रूपांतर निसंशय ज्ञानामध्ये करावं लागतं. आणि निसंशय ज्ञान झालं ना, आपलं काम संपलं. काल मी बोललो, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. गावमामाच्या गोष्टीत नवरा बायकोंचा निश्चय झाला, हा पाहुणा तुझा पण नाही, माझा पण नाही, हे म्हणायच्या आत गावमामा घरातनं बाहेर चालता झाला का नाही, का त्याला घालवायला लागलं? निसंशय ज्ञान झालं, अज्ञान टिकतच नाही. त्याला कळतं इथं माझं काही चालणार नाहीये, कशाला उगीच भांडणं काढा. आता ह्याच्या हातात ज्ञान रूपी शस्त्र आहे, घाव घालेल ना. घाव घालायची पाळीच येत नाही. खरा जो सशक्त मनुष्य असतो ना, तो नुसता ओरडला तरी गल्लीतले कोंड पळून जातात. तसं हे आहे ज्ञानानं. काल आपण बोललो, वैराग्याची दवंडी पिटली ना, ती आत्मज्ञान रूपी सूर्यवरती येणारच, त्याला बोलवावं लागत नाही. अभंग बळ म्हणजे निश्चय. नित्य नव्हे म्हणजे कोणत्याही निमित्ताने ऱ्हास न होणारे. स्मशान वैराग्य किंवा तात्पुरतं नाही, कोणत्याही पद्धतीनं सतत ते जवळ पाहिजे. क्षणक्षणाहाची करावा विचार, तुकोबारायांचा अभंग आहे. आणि ते तीव्र किंवा प्रखर असलं पाहिजे. प्रखर म्हणजे एव्हर शायनिंग. त्याच्यावरती अजिबात, जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्याला गंज लागता कामा नाही. म्हणजेच काय, रोज त्याचं निधिध्यासन व्हायला पाहिजे, म्हणजेच रोज हरिपाठ व्हायला पाहिजे. ही आमची गाडी सारखी हरिपाठावर येते. हरिपाठ म्हणजे या सगळ्या ज्ञानाचं निधिध्यासन आहे. काल आपण बोललो संध्याकाळी, सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. भगवद्गीतेचा 3रा अध्याय आलेला आहे, 15वा अध्याय आलेला आहे, 13वा त्रिगुणांचा अध्याय आलेला आहे, सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे 3 वेळा ते सगळं संध्येप्रमाणे निधिध्यासन व्हायला पाहिजे. असे प्रखर वैराग्यबळ असलेल्या निश्चयी बुद्धीमध्ये ज्ञान खडक जर आलं, बुद्धी चांगली व्हायला पाहिजे, बुद्धी बळकट व्हायला पाहिजे, म्हणजे सत्वगुणी व्हायला पाहिजे. नाहीतर या मसलला आपल्याला काही करता येत नाही बरं का. ब्रेन मसल एकदा तुम्हाला माहिती आहे, 9व्या वर्षानंतर काय होत नाही त्याच्यात. 9व्या वर्षापर्यंत काय वाढ, 9 जास्तीत जास्त 10. मग ते बळकट करणं, कुणी असं व्यायामाचं इन्स्ट्रुमेंट शोधून काढले का? हात बळकट करायचं, पाय बळकट करायचं आहे, पण मेंदू बळकट करायचं, हा स्नायू बळकट करता येत नाही, बुद्धीनं बळकट करता येतं. इथं बुद्धी बळकट करायची म्हणजे बुद्धीचा सत्वगुण वाढवायचा. सत्वगुण ज्ञानाला व्यवस्थित धारण करतो. या निश्चयात्मक बुद्धीमध्ये ज्ञान खडक आलं तर संसार रूपी अज्ञान वृक्षाचा नाश करू शकतं, अन्यथा नाही. म्हणून अध्यायाच्या सुरुवातीलाच अध्यायाचा उपक्रम करतानाच माऊलींनी सांगून ठेवले, विरक्ती वाचुनी कही ज्ञानाशी तगणेची नाही. अन्याची व्यावृत्ती. आता विवेक झाल्यानंतर वैराग्याचं लक्षण सांगतात. वैराग्य आपण ज्याला म्हणतो ना, ते काय? कुठलेनी वैराग्य जेणे, हा त्रिवर्गू ऐशी सांडणे. त्रिवर्गू म्हणजे आपली जे जे काही भोगाच्या इच्छा आहेत, स्वर्ग, पृथ्वीलोक म्हणजे मनुष्य लोक, आणि नरक. नरकात जावं असं कोणालाच वाटत नाही, पण जावं लागतं हेही आहे, आणि न कळत काही पापं घडलेली असतात. पण जो स्वर्ग लोकाला पण नाही म्हणतो, काल मी जे बोललो ते आज परत रिपीट करतो, की सगळ्या ज्ञानांच्या मधून, सगळ्या अभ्यासाच्या मधून दैवी संपत्तीमधला जो गुण आहे अलोलुपत्व, तैसे ऐहिकीचे का पारत्रिकीचे, भोग पायिक झालिया इच्छेचे, तरी भोगावे हे न रुचे मना माझी. प्रत्यक्ष परमात्मा विष्णूनं जरी येऊन सांगितलं, चल तुला इंद्रपद देतो, तरी नाही म्हणण्याची छाती पाहिजे. तुला कुबेराचं धन देतो, नको.
तुला स्वर्गामध्ये इंद्रपद देतो, नको. जे जे नष्ट होणार आहे ते ते मला नको. याचं नाव अलोलुपत्व. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी प्रार्थना केली आहे की आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी इये. आपल्याला विशेष म्हटलेलं आहे बरं का, ज्ञानेश्वरीकडे आलो म्हणून. दृष्टादृष्ट विजयी व्हावे जे. त्या दृष्टादृष्ट मधलं एक इम्प्लाइड मिनिंग इज धिस, की स्वर्गीचे अथवा भूलोकीचे भोग पाईक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझे. नको म्हणतो, काहीही देऊ नकोस. तुझ्या कुठल्याही खेळण्यानं मी संतुष्ट होणार नाहीये. मला फक्त तू पाहिजेस. आई आणि लेकराचं उदाहरण दिलेलं आहे. लेकराचं पोट भरलेलं असतं, कितीही खेळणी दिली ना त्याला तरी ते लेकरू नाही, मला आईच पाहिजे म्हणतो. तुझी खेळणी नको, काय नको. आपण होतो काही वेळेला आई कुठेतरी बाहेर जाते बघा, पोरगं असतं दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरी, त्याला सुरुवातीचा वेळ बरा जातो, पण मग रडायला लागतं. मग हे खेळणं घे, तुला बाहेर फिरवून आणतो, तुला खाऊ दे. नाही, सगळी खेळणी तुमच्याकडे ठेवा, मला माझी आई पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी वैष्णवाची व्याख्या काय केली आहे? वैष्णव म्हणूये तया अवघी देवावरती माया. त्याच्या माईक वस्तूंवरती मला माया नाहीये, त्याच्यावरतीच माझे प्रेम आहे. मला त्याच्याशिवाय दुसरं काय नको. म्हणून उठिलेनी वैराग्य येणे, त्या विवेकाचं रूपांतर वैराग्यामध्ये व्हायला पाहिजे. उठिलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्गू ऐसा सांडणे. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोक यांचा कुठलाही मला भोग नको. जैसे वमुनिया सुणे आताची गेले. कुत्र्याची उलटी जसं काण्याची कुणाला इच्छा होत नाही, तसं स्वर्गाचं सुख सुद्धा त्या श्वानाच्या वमनाप्रमाणे वाटलं पाहिजे. हे वैराग्याचं स्वरूप आहे. असं दृढ वैराग्य आहे. आता विवेक नुगवी माथा, त्याचप्रमाणे विवेक आणि वैराग्य हे दोन्ही आपल्याकडे आहे. परंतु जसं एखादं शस्त्र बराच काळ गुंडाळून ठेवलं, किंवा एखादी तलवार म्यानातनं जर कधी काढलीच नाही तर त्याला गंज चढतो. बघा, जुन्या तलवारी काही लोकांच्या घरात पडलेल्या असतात, अशा उपसून उपसून दसऱ्याला बाहेर काढायला लागतात, पुजायच्या असतात म्हणून. नंतर परत त्या एकदा म्यानात गेल्या, मग पुढच्या वर्षी काढताना गंज लागलेला असतो आणि तो गंज त्या म्यानाला असा घट्ट चिकटून राहतो ना, की तलवार बाहेर काढतो म्हटले तरी जमत नाही. तसं या विवेक आणि वैराग्याचा सतत उपयोग पाहिजे. ज्ञानरूपी आत्म्यावर 3 देह म्हणजे आपलं विवेक आणि वैराग्य जे आहे, साध्य दशेतलं ज्ञान आणि साधक दशेतलं ज्ञान. साधक दशेतलं ज्ञान म्हणजे विवेक आणि साध्य दशेतलं म्हणजे बोध. हे जवळच आहे, प्राप्तस्य प्राप्ती आहे. ते कुठनं बाहेर येणार नाहीये, उद्या मिळणार नाहीये, अमुक ठिकाणी गेल्यानंतर मिळणार नाही. देश काल वस्तू परिच्छेद रहित ते आहे. ते मिळवण्याकरता या ज्ञानरूपावर, आपल्या ज्ञानावरती 3 देह, जसं तलवारीवरती एक म्यान असतं ना, तसं आपल्या या ज्ञानरूपी तलवारीवरती 3 नाही 5 अधिक 3 8 म्हटलं तरी चालेल, 8 म्यानी चढलेले आहेत. आता त्या तुम्हाला सांगायला नको. 3 म्यान म्हणजे स्थूलदेह, सूक्ष्मदेह, कारणदेह किंवा पंचकोशाचा विचार केला तर ते 5 कोश जे आहेत, त्या 5 कोशांच्या मध्ये हे ज्ञान आहे, पण आम्ही ते वापरत नाही, त्याच्यामुळे त्याला गंज चढतो. बुद्धीमध्ये आत्मानात्म विचार आला की देह अहंता जाण्याकरता वेळ लागत नाही, कारण मिथ्या वस्तू विचारासमोर क्षणभर सुद्धा टिकत नाही. दुसऱ्या अध्यायातला बहुतेक 40वा श्लोक आहे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. माऊलींच्या त्याच्यावरच्या ओव्या खूप छान आहेत. ते ज्ञान अल्पची हृदयी प्रकाशे म्हटलेले आहे. अल्पची, त्याचा अन्वय इतका सुंदर होतो ना. किती अंधार ओतला म्हणजे एक पंक्ती तुम्ही विझवू शकाल? सांगा. 1 बॅरल, 2 बॅरल, या हॉल एवढा अंधार ओतला, पंक्ती विझेल? असं एका सत्संगानं सुद्धा काम होऊ शकतं. थोडस ज्ञान. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. आणि महतो भयात म्हणजे सगळ्यात मोठं भय माणसाला कुठलं असेल ना, तर ते मरणाचं आहे. मरणाचं.
महाभारताच्या शेवटी बघा धृतराष्ट्राची कथा आहे. राजसूय यज्ञ झाला. या युधिष्ठिरानं स्वतःच्या आईबापाची सेवा केली नाही एवढी धृतराष्ट्राची केली. आणि असं असून तो एक दिवस खिन्न दिसायला लागला. त्याला जेवण अन्न पाणी जाईना. मग त्याला एक दिवशी युधिष्ठिरानं विचारलं, काका का असे खिन्न आहात तुम्ही? दुर्योधन असता तर काही तुम्हाला अजून वेगळी काही ट्रीटमेंट दिली असते का? नाही रे बाबा म्हणाला, त्या दुर्योधनाच्या दशपटीनं तू माझी सेवा करतोय, त्याच्या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाहीये. मग दुःखी का? आता मला माझं मरण दिसायला लागलंय म्हणाला, वार्धक्य आलंय. मग त्यावेळेला युधिष्ठिरानं सनत कुमारांना पाचारण केलं आणि सनत कुमारांनी सांगितलं, त्याचं पहिलं फक्त वाक्य सांगतो, राजा अज्ञान हाच मृत्यू, तू देहाच्या मृत्यूला घाबरू नकोस. ते अज्ञान घेऊन जे बसलास ना, तिथं गीता सांगत होता चांगला भगवान कृष्ण. त्यावेळेला त्या संजयाला काय म्हणालास, हे न पुसो तू ते सांगे विजयाची गुढी. त्यावेळेला ते ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती. म्हणून अज्ञान हाच मृत्यू आणि ज्ञान हेच खरं जीवन. म्हणजे आपण जे जगतो सत्संगाचा लाभ होण्यापूर्वी ते खरं मृतवतच आहे. ते काय अर्थ होता त्या जीवनामध्ये? जीवनाला खरा अर्थ ज्ञानामुळेच प्राप्त होतो. असो, विचार नसेल तर देह अहंता वाढत जाते, इतर कोणत्याही साधनानं जात नाही, उलट वाढते. म्हणून हा विचारूनी अहंकार सांडीचे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. त्याचं पुढं सांगितलंय, खूप सुंदर रूपक केलंय बरं का माऊलींनी. निसळे विवेक सहाणे. आता ज्या लोकांनी सहाण बघितलंय, पूर्वी सुरीला सुद्धा आपण जरा धार गेली ना तर त्या सहाणेवर सँडस्टोनवरती घासायचो बघा. तसं हे ज्ञानरूपी शस्त्र आहे ना, ते विवेकरूपी सहाणेवरती सारखं घासायचं असतं, की आज दिवसभरामध्ये मी विवेक किती केला. घासून बघावं लागतं. मला अनुकूल गोष्टी घडल्या त्यावेळेला मी हर्षाला प्राप्त झालो, आणि प्रतिकूल गोष्टी घडल्या तर विषादाला प्राप्त झालो. हे दिवसभरात किती वेळा घडलं, आणि हे जितकं जास्त वेळेला घडलं तितकं जास्त वेळेला मी मायेच्या आहारी गेलो. आणि हे जाता कामा नये. याला म्हणायचं विवेकरूपी सहाणेवरती ज्ञानरूपी शस्त्र घासून 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 रोज धार लावायची, रोज धार लावायची. निसळे विवेक सहाणे, जे ब्रह्मास्मी बोधे ससाणे, मग पुरतेनी बोधे उठणे एकलेची. त्याला, त्या शस्त्राला, या कुऱ्हाडीला अहम ब्रह्मास्मीची धार लावायची. विवेक वैराग्य, विवेक हा त्याचा दांडा आहे, वैराग्य हे त्याचं पात आहे, आणि पुढचं ब्लेड जे आहे ना ते अहम ब्रह्मास्मी ही त्याची धार आहे. ती धार बोथट झाली आहे न वापरल्यामुळं. ती रोज घासून 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 प्रखर करायची. आणि याची गंमत अशी आहे ना, ही विवेकरूपी कुऱ्हाड झाड तोडायला तुम्ही जसं जसं वर उचलत जाल तसं तसं ज्याला तोडायचं ते राहतच नाही. गावमामाची गोष्ट, पती पत्नीचा संवाद चालू आला की गावमामानं बिस्तारा उचलला. तोडायला लागतच नाही, नुसतं उगारून दाखवलं ना बस. इसापनीतीमधली गोष्ट आहे बघा. एका सापाला तो सगळ्यांना दंश करायचा ना, मग तो एक दिवस सगळ्या लोकांनी म्हणून त्याला मारला, चेचला. मेल्यावर गेला देवापुढं. देवाला म्हटला, देवा मी काय करू, माझा मूळ स्वभाव तो आहे. मग लोकांनी ठेचला की मला, फार वाईट मृत्यू आला रे मला. मग देव म्हणाला, ठीक आहे असं कर, तू काही करू नकोस, लोकांना दंश वगैरे काही करू नकोस. तो दंश न करता गुपचाप पडून राहिला. तरी त्याला ठेचला लोकांनी, पूर्वीची भीती असल्यामुळं. परत गेला. देव म्हणला, अरे गधड्या, मी तुला दंश करू नको म्हणून सांगितलं होतं, फडा काढायला काय जात होतं तुझं? दंश करायचा नाही पण फडा काढायचा आहे. तसं विवेकरूपी सहाणेवर आत्मज्ञान रूपी तलवार जशी पाजळायला लागेल ना तसं घाव घालायला लागत नाही. फडा उभारला तरी लोक पळून जातात, रक्षण होतं. तसं विवेकानं अहम ब्रह्मास्मी धार जशी जशी तीक्ष्ण व्हायला लागते
तसं तसं माया पळून जाते. प्रत्यक्ष घाव घालायची पाळी येतच नाही आणि त्यावेळेला मायेचा अत्यंत भाव कळतो. अहम ब्रह्मास्मी ही बोधाची धार येईप्रमाणे आपल्याला निदिध्यासन करावं लागतं. श्रवण, मनन, निदिध्यासन ही प्रक्रिया आपल्याला मायेच्या निराश करण्याकरता सांगितलेली आहे. आता अत्यंत महत्वाची प्रक्रिया जी मी आधीच सांगून टाकली पण ओव्यानंतर सांगतो. ती परी निश्चयाचे मुष्टिबळ पहावे एक दोन वेळ मग तुळावे अति चोखाळ मननवरी. मनन करून खरोखर माझा निश्चय बळकट झालाय का नाही हे एक दोन वेळेला तपासून बघावं. ज्ञान दृढ झालं म्हणजे साधकाचं काम संपलं. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. त्याच्या पुढं काहीही करायला लागत नाही. पाठी हतियारा आपण पेया निदिध्यासे एक झालिया. माऊलींची चरण इतके सुंदर आहेत. निदिध्यासे एक झालिया. विपरीत भावना गेली. ते ब्रह्म मी आहे हे त्या विवेकानं साधायचं आहे. पुढे दुजे नुरेल घाया पुरतेगा. आणि ते ब्रह्म मी आहे अहम ब्रह्मास्मी ही ज्याला प्रतीती येते त्याला ऑटोमॅटिकली सर्वम खलविदम ब्रह्म ही प्रतीती येतेच. जसं जीवनमुक्ताला काहीही न करता विदेहमुक्ती ठेवलेलीच आहे. जीवनमुक्तीकडनं विदेहमुक्तीकडे जायला काय कष्ट करायला लागतात. देहपात तुम्ही काय करता, काळ नेतो ना त्याप्रमाणे काय करायला लागतं तुम्हाला. तसं काल मी जे ज्ञानाचे 5 टप्पे सांगितले, ब्रह्मोपदेश, ब्रह्मज्ञान, ब्रह्मानुभूती, ब्रह्मप्रतीती आणि ब्रह्मानंद या 5 स्टेजेस आहेत. गुरु शिष्याचा संवाद हा ब्रह्मोपदेश आहे. ते ज्ञान स्थिरावलं, ब्रह्मोपदेश ब्रह्मज्ञान. ज्ञान स्थिरावलं की ब्रह्मानुभूती आलीच. ज्ञान स्थिरावणं याचंच नाव ब्रह्मानुभूती आहे. आणि त्याचा इफेक्ट आहे ब्रह्मप्रतीती. हे जग नाहीये. आपण परवा दिवशी काय बोलून राहिलो, ब्रह्म जग झालं नाही, जग ब्रह्मरूप आहे. हे शेवटच्या दिवशी गोष्ट सांगणार आहे मी. प्रिन्सेस ऑफ काशी, द्रष्टाच दृश्य झाला. आगामी आकर्षण शुक्रवारचा शेवटचा प्रवचन आपलं. आणि या सगळ्याच पर्यावसान आनंदामध्ये होतं. त्याला ब्रह्मानंद म्हणतात. आनंदाचे डोही आनंद तरंग. दुःख ओखदासी नाही. अहो आम्हाला काहीतरी विकार झालाय, औषध म्हणून दुःख घ्या म्हणून सांगितलं, एवढं मिळतच नाही. सगळे मेडिकल स्टोअरवाले म्हणतात हे आमच्याकडे औषध नाही. दुःख ओखदासी नाही हा ब्रह्मानंद आहे. इथपर्यंत आपल्याला जायचंय. आत्मज्ञान निदिध्यासनाने एक झाला की ज्ञाता आणि ज्ञान एकरूप झाल्यामुळं ज्ञेय उरतच नाही. ज्ञाताच ज्ञान झाला, मग आता ज्ञेय काय, काहीच राहिलं नाही. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाढे नेदित उरो कवणेकडे भववृक्ष असी. भववृक्ष राहतच नाही. ज्ञेय वस्तू जी सांगितली भववृक्ष जाणून घ्यायचं आहे, की त्याचं छेद करायचं आहे, राहतच नाही. कारण ज्ञाता आणि ज्ञान एकरूप झालं. आत्मज्ञान रूपी खडगाला मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मच विश्व आहे. माऊलींची ओवी आहे, किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर ब्रह्मानुभूती. आणि पुढच्या चरणामध्ये ब्रह्मप्रतीती झाली. किंबहुना चराचर आपणची झाला. ज्याला ब्रह्मानुभूती आहे त्याला ब्रह्मप्रतीती बोनस आहे. न मागता जो मिळतो त्याला आपण बोनस म्हणतो ना, द्यावाच लागतो. कंपनीच्या मालकाला चालतच नाही, कायदाच आहे तो. बोनस द्यायलाच पाहिजे. किती द्यायचा हे ते जाऊ दे, व्यवहारातल्या गोष्टी जाऊ देत. पण ज्याला ब्रह्मानुभूती आली त्याला ब्रह्मप्रतीती होतेच, नाहीतर मग ती ब्रह्मानुभूती नाही. म्हणून अहम ब्रह्मास्मी नंतर सर्वम खलविदम ब्रह्मला काही कष्ट नाहीये. असे अद्वैताचे अमर्याद तेज आहे. त्या तेजापुढे मग भववृक्ष कुठे राहणार. सगळंच जर ब्रह्म आहे, अविनाशी आहे, तर मग तो विनाशी आणि भ्रमात्मक दिसणारा संसार राहील का.
राहताच कामा नये. पारमार्थिक रूपाने तो शिल्लक राहत नाही, व्यवहारिक सत्तेमध्ये राहतो, पण बाधित अवस्थेमध्ये. त्या बागुलाचं ज्ञान झाल्यामुळं बाळ जसं त्याच्यापासून आता पळून जात नाही, उलट त्याच्याशी खेळायला लागतं. बघा की मुलगा थोडा मोठा झाला ना, ते आपण पूर्वी त्या डोलणाऱ्या भावल्या आणायचो बघा. त्या भावलीला बुक्की मारली की ती पडायचं आणि ते ती लहान मुलं ते भावलं तोंडावर आपटलं की पळून जायची. पण मोठं झाल्यानंतर ते भावलं हाताला घेऊन फरफटत नाही तो घरभर. मग आपल्याला सांगायची पाळी येते, अरे ते फुटेल. तसं संसार रूपी बागुल गोव्याचं एकदा यथार्थ ज्ञान झालं की जीव त्याच्याशी आनंदानं खेळायला लागतो. तुकाराम महाराज काय म्हणतात, आता दिवस चार खेळ मिळी, तू मला खूप घाबरवलंस, तुझं आता ज्ञान झालं, तुझी मर्यादा मला कळली, आता मी तुला खेळवतो. आता दिवस चार खेळ मिळे. सारांश, ब्रह्मज्ञानामध्ये प्रमाता प्रमाण प्रमेय ही त्रिपुटी निघून जाते आणि त्यातलं फक्त अस्थि भाती चैतन्य आनंदच केवळ शिल्लक राहतो. आणि त्यावेळेला मग आनंदाचे डोही आनंद तरंग हे उद्गार येऊ शकतात. आता अगदी शेवटचं जे आहे याचं कल्मिनेशन ते तेवढं सांगतो आणि थांबूया आपण. शरदागमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा, का उदयला रवी अंधारा घोटूभरी. अज्ञानाचा नाश ज्ञान कशा स्वरूपानं करतं हा सिद्धांत इथे सांगितलाय. सूर्य अंधाराला दूर सारतो असं म्हटलेलं नाहीये, कारण भेट व्हावी तर दूर सारावं ना, भेटच होईल ना. प्रकाशाची आणि अंधाराची भेट कशी होईल? प्रकाश आणि अंधाराची कुस्ती लागली आणि मग प्रकाश जिंकला असं कधीच होणार नाही ना. पण इथं माऊलींनी काय म्हटलंय, अंधाराचा घोट भरी. आपण पाणी प्यायल्यानंतर ते पाणी आपल्या स्वरूप होऊन जातं ना. तसं अज्ञान भ्रमात्मक अज्ञान जे आहे, अज्ञान हे भ्रम आहे, माया हा भ्रम आहे. पण ज्ञानामुळं काय होतं, त्या अज्ञानाचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं. रवी अंधाराचा घोटूभरी. वेदांताच्या भाषेत सांगायचं झालं तर अध्यस्त पदार्थाची अधिष्ठानामध्ये निवृत्ती होते. अध्यस्त पदार्थ दिसत असताना सुद्धा त्याच्या आत बाहेर सगळीकडे चैतन्यच आहे, हा याचा अर्थ आहे. अंधाराचा घोटूभरी. नाहीतर सामान्यपणे आपण विचार करायला गेलो आपल्या डोळ्यापुढे काही येईल का, सूर्यदेव आले आणि अंधार प्यायला लागले. तर अंधाराचा घोटूभरी म्हणजे काय, त्या अध्यस्थ पदार्थाची अधिष्ठानामध्ये निवृत्ती होते. अध्यस्थ पदार्थ दिसत असताना सुद्धा नव्हता, संसार दिसत असताना सुद्धा नव्हता, ही ज्ञानाची पराकोटीची अवस्था आहे. वेदांत शास्त्रामध्ये याला अनिर्वचनीय ख्याती म्हणतात. वेदांत शास्त्राचं हे अत्यंत एक वैलक्षण्य आहे, शब्द प्रामाण्य आणि अनिर्वचनीय ख्याती. सूर्य अंधाराला दूर साधतो म्हटलेले नाही, परंतु घोट भरतो असं म्हटलेलं आहे. आपण पाणी प्यायलो की जसं पाणी देहरूप होऊन जाते, तसं सूर्योदय झाला की अंधारच प्रकाशरूप होतो. तसे आत्मज्ञान झाल्यानंतर द्रष्टा आणि दृश्य एकच होऊन जाते. नाना उपबड होता खेवो, नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो, स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसे. अत्यंत महत्वाचं चरण की स्वप्रतीती धारेचा वाहो. स्वची जी प्रतीती आली ना, अहम ब्रह्मास्मी, त्याची धार सतत राहणं म्हणजे ब्रह्मप्रतीती. मी ब्रह्मरूप आहे हे ज्ञान अखंड राहिलं की हे जगही ब्रह्मरूप आहे. हा स्वप्रतीती धारेचा वाहो हा अखंड राहायला पाहिजे. आपल्याला स्वची स्वच्या रूपानं प्रतीती नाहीये, परंतु मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे या रूपानं प्रतीती आहे. ती गेली, स्वचा स्व या रूपानं अनुभव आला की ती स्वप्रतीतीची धारा अखंड चालत राहिली पाहिजे आणि ती राहते. नाहीतर मग स्वप्रतीती आलेली नाही. आम्ही काही वेळेला मुक्त असतो आणि काही वेळेला बद्ध असतो हे समजत नाही. एकदा मुक्त कायमचं मुक्त. सकाळी बोलणं झालं आपलं, ऐसेनी गा वीरनाथा, आत्मज्ञानाची या खडगलता, छेदून या भवाच
भवास्वत्था ऊर्ध्व मुळाते. अशा पद्धतीनं हा जो अलौकिक वृक्ष आहे की ज्याचं मूळ वर आणि फांद्या खाली आहेत, याचा कुऱ्हाडीनं किंवा आग लावून तुला छेद करता येणार नाही. पण आत्मज्ञान रूपी, विवेक वैराग्य रूपी नुसती कुऱ्हाड उगारायचा अवकाश या वृक्षाचा छेद होऊन जाईल. आत्मज्ञानाच्या खडगवेलीने, आता माऊलींचं थोडं भावदर्शन कसं आहे ते बघा. ऐसे निघा वीरनाथा, आत्मज्ञानाची या खडग लता म्हटलेला आहे. आत्मज्ञान रूपी वेलीनं वृक्षाचा कधी बघितलंय का हो व्यवहारात? वेलीनं वृक्षाचा नाश केला. वेलीची ताकद ती किती, वृक्ष केवढा. पण वृक्ष मुळात नाहीच आहे हो, त्यामुळे वेल पुरेशी आहे. नसलेल्या वृक्षाचा छेद करायचा आहे आपल्याला. म्हणून माऊली, मी मगापासून जे सांगतोय ना, अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हृदयी प्रकाशे, वेल पुरे ज्ञानाची. ज्ञानाचा मांडव किंवा ज्ञानाचं वन तयार करायचं नाही आपल्याला. ज्ञानाची एक दारात लावलेली वेल पुरेशी आहे. नाहीतर ज्ञानाच्या वनामध्ये बरेच तत्ववेत्ते फसलेले आहेत. काकांनी एक प्रवचन अख्खं त्याच्यावरती केलंय, मला समोर ठेवून. आता हे अभिमानानं सांगू, कमान खाली घालून सांगू, असं. आत्मज्ञानाची या खडगलता म्हटलेलं आहे. छेदून या भवास्थवा ऊर्ध्व मुळाते. आत्मज्ञानाच्या खडगवेलीने ऊर्ध्वमूळ संसार वृक्षाला छेदून टाक. लता म्हणजे वेल, आणि वेलीने वृक्षाचा छेद, याच्यामध्ये अतिशयोक्ती अलंकार आहे. याचा तात्पर्य अर्थ असा आहे की अगदी अल्पसे आत्मज्ञान सुद्धा मनुष्याला, अगदी किंचित जरी माझा विश्वास बसला की या विश्वामध्ये एक आत्मतत्व आहे, एक अनात्मतत्व आहे. आत्मतत्व आहे ते घागरभर दुधासारखं आहे, आणि अनात्मतत्व म्हणजे निळ्या शाईच्या एका थेंबाप्रमाणे आहे. पण त्या एका थेंबाप्रमाणे ती घागरभर शाई निळी झाली आहे. आता आम्हाला वेगळं काही करायचं नाहीये, फक्त ती दूध निळं का दिसायला लागलं, ती माया केवढी आहे, थेंबर शाई एवढी आहे, एवढं कळलं की पुरे. मग आमचं त्याच्या निळेपणाकडे लक्ष राहणार नाही, आमचं त्याच्या दूधपणाकडे लक्ष राहील. याचा तात्पर्य अर्थ असा आहे, अगदी अल्पसे आत्मज्ञान सुद्धा मनुष्याला संसार वृक्षाच्या भयापासून वाचवू शकते. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भया. अर्जुना ते पुण्यवशे, आपलं भरपूर पुण्य म्हणून आपण मुरगुडला येतो. जरी अल्पची हृदयी प्रकाशे, तरी अशेषही नासे संसार भय. आता इथल्या या श्लोकामध्ये जगन मिथ्यात्वाचा विचार संपला असून पुढील श्लोकापासून, म्हणजे उद्या सकाळी 9:30 पासून जीव ब्रह्मैक्याचा विचार करायचा आहे. थांबूया इथं. कुंडलीक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलीक वरदा हरी. श्री ज्ञानदेव.